Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक चालू आहे जो आहे हा. त्यामध्ये आता आपण कोणकोणते पॉईंट मागच्या लेक्चरला कव्हर केले ते बघूया. जे होते फीचर्स ऑफ अ जावास्क्रिप्ट, ऑब्जेक्ट, प्रॉपर्टी, मेथड हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू अँड व्हेरिएबल हे पण बघितलेलं आहे. आणि मागच्या लेक्चरला आपण हा पॉईंट कव्हर केलेला आहे जो आहे ऑपरेटर अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. तर आपण ह्या लेक्चरला इफ स्टेटमेंट, इफ एल्स, इफ त्याच्यानंतर नेस्टेड इफ स्टेटमेंट हे स्टेटमेंट जे आहेत ते आपण ह्या लेक्चरला हा पॉईंट कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट पहिल्यांदा कंडिशनल स्टेटमेंट कोणकोणते आहेत. ठीक आहे. जे आता आपण बघितले, जो पॉईंट आपण कव्हर करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. तर ते कोणकोणते, इफ, एल्स इफ, स्विच ह्याला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट. यूज ऑफ अ इफ, स्पेसिफाय द बुक ऑफ अ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ स्पेसिफाय द कंडिशन इज अ ट्रू. ठीक आहे. एल्समध्ये ब्लॉक ऑफ अ कोड असतो, तो त्याची कंडिशन चेक केल्यानंतर ती फॉल्स येते की ट्रू येते हे बघायचं. ठीक आहे. आणि ते बघितल्यानंतर जर कंडिशन ट्रू असेल तर काय होतं, ब्लॉक ऑफ अ कोड तो एक्झिक्यूट होतो. तशाच पद्धतीनं एल्स इफ स्पेसिफाय द न्यू कंडिशन टेस्ट अँड फर्स्ट कंडिशन इज अ फॉल्स. हे आपण वन बाय वन बघणारच आहे. स्विच स्पेसिफाय मेनी ब्लॉक ऑफ अ कोड इज एक्झिक्युटेड. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिला आपण बघणार आहे जे आहे इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट म्हणजे काय, ऑलरेडी तुम्हाला या कन्सेप्ट झालेल्या आहेत, तरीसुद्धा आपण पूर्ण डीपली त्या कन्सेप्ट बघणार आहे आणि याच्यावरचे प्रोग्रामिंगसुद्धा आता स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटमध्ये इफ लिहावं लागतं, त्याच्यानंतर राऊंड ब्रेसेस आणि त्याच्यामध्ये कंडिशन द्यावी लागते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे काय आपलं कर्ली ब्रेसेस आहेत ओपन, आणि त्याच्यामध्ये जो काही कोड तुम्हाला लिहायचा आहे, जे प्रिंट तुम्हाला करायचं आहे स्टेटमेंट, ते इथं लिहायचं असतं. ते लिहिल्यानंतर तुमचं कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागतं. हा ह्याचा काय आहे, सिंटॅक्स आहे. ठीक आहे. हा ह्याचा सिंटॅक्स आहे. म्हणजेच काय, इफ म्हणजे काय, जर ही कंडिशन बरोबर असेल, तुम्ही कोणतीही कंडिशन देऊ शकतात, त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. जर ही कंडिशन ट्रू असेल तर, इफ एल्स, जर ही कंडिशन ट्रू असेल तर कर्ली ब्रेसेस मधला ब्लॉक ऑफ कोड हा एक्झिक्यूट होईल. कंडिशन जर ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ अ कोड, जे काही तुम्ही कर्ली ब्रेसेसमध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं आहात, प्रिंट केलेला आहात, ते स्टेटमेंट काय होईल, प्रिंट होईल. ठीक आहे. हा याचा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर आपण याचा फ्लोचार्ट सुद्धा बघूया. सगळ्यात पहिलं इफ स्टेटमेंट आपण स्टार्ट केलेलं आहे कंडिशनल स्टेटमेंटमधलं. तर आता इफचा आपण काय बघणार आहे, फ्लोचार्ट बघणार आहे. इथे बघा, इफ कंडिशन दिलेली आहे राऊंड ब्रेसेसमध्ये, त्याच्यानंतर आपला कर्ली ब्रेसेस, आणि कर्ली ब्रेसेसच्या आत जे आहे ते आपलं आपण तुम्ही जे काय प्रिंट करणार आहात ते स्टेटमेंट, म्हणजेच ब्लॉक ऑफ अ कोड. जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, तुमचा ब्लॉक ऑफ अ कोड एक्झिक्यूट होईल आणि ते प्रिंट होईल. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, ऑटोमॅटिकली कंट्रोल बाहेर पडेल. तसंच बघा, इथं फ्लोचार्टमध्ये सेम वर्किंग आहे, सेम सांगितलेलं आहे, फक्त फ्लोचार्ट थ्रू सांगितलेलं आहे. हा आहे स्टार्टिंग सिम्बॉल, हा आहे एंडिंग सिम्बॉल. स्टार्ट पहिला काय आहे, कंडिशन, म्हणजेच काय आपलं इफची कंडिशन इथं चेक होणार. ठीक आहे. तर कंडिशन समथिंग काहीतरी आहे, ती काय झाली, जर ती बरोबर असेल, कंडिशन चेक केल्यानंतर जर ती बरोबर असेल तर हा डायरेक्ट कुठं जाणार आहे, तुमचा ब्लॉक ऑफ स्टेटमेंटला जाणार आहे. मग तुमचं जे काही ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे ते प्रिंट होऊन प्रोग्राम काय होणार आहे, एंड होणार आहे. पण जर कंडिशन ही फॉल्स झाली, ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, तर तुमचा कंट्रोल कुठं जाणार आहे, इफ कंडिशन इज फॉल्स, डायरेक्ट तुमचा हे प्रिंट न करता डायरेक्ट तुमचा कंट्रोल ब्लॉक कर्ली ब्रेसेसच्या बाहेर पडून तुमचा कोड जो काय तो टर्मिनेट होणार आहे. म्हणजेच तसं इथे बघा, इफ कंडिशन इज ट्रू देन
block of a code is executed. If condition is false, then automatically कंट्रोल हा बाहेर पडून तुमचा टर्मिनेट होणार आहे प्रोग्राम. ठीक आहे, तेच इथं सांगितलेलं आहे. कंडिशन जर बरोबर असेल तर आणि तरच हे स्टेटमेंट प्रिंट होणार. कंडिशन जर फॉल्स असेल ऑटोमॅटिकली कंट्रोल बाहेर पडून तुमचा प्रोग्राम एंड होईल. हे झालं इफ स्टेटमेंट. तसंच आपण बघूया एल्स स्टेटमेंट. एल्स स्टेटमेंट इज अ यूज ऑफ अ स्टेटमेंट स्पेसिफाय द ब्लॉक ऑफ अ कोड इज एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज फॉल्स. म्हणजेच काय आता बघूया. सगळ्यात पहिला इफचं तुम्ही बघितलेलं आहात, सिंटॅक्स सुद्धा बघितलेला आहात, ते कसं यूज करायचं हेही बघितलेलं आहे आणि आपण त्याचा फ्लोचार्ट सुद्धा बघितलेला आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीने आपण एल्स कसं यूज करायचं बघूया. सगळ्यात पहिला एल्स लिहायच्या आधी आपल्याला इफ लिहावं लागतं. इफ तुम्ही पाहिलेला आहे सिंटॅक्स कसा आहे. पहिला इफ राऊंड ब्रेसेसमध्ये कंडिशन आणि कर्ली ब्रेसेस, आणि जो काय तुमचा प्रिंट करायचा आहे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट ते कर्ली ब्रेसेसच्या आत. ठीक आहे, आता आपल्याला एल्स लिहायचं आहे. एल्स पार्ट जो तुमचा एंडिंग इफचा कर्ली ब्रेसेस आहे त्याच्यानंतर तुम्ही एल्स लिहायचं आणि ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस. आणि एल्सच्या ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जो तुम्हाला एल्स पार्टमध्ये ब्लॉक लिहायचा आहे, जे तुम्हाला स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे ते एल्स पार्टच्या कर्ली ब्रेसेसमध्ये लिहायचं. ठीक आहे, आता एल्स म्हणजे काय तर जर तर म्हणजेच काय बघा. जर इफ कंडिशन इज ट्रू तर काय होईल तुमचा हा कंट्रोल कुठं जाणार आहे तुमच्या इफच्या कर्ली ब्रेसेसच्या आत. मग तुमचा जो काय ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे जे तुम्हाला प्रिंट करायचं ते प्रिंट होईल. जर ही कंडिशन फॉल्स झाली, इफची कंडिशन जर काय फॉल्स झाली तर एल्स पार्टला जाणार आहे. एल्स पार्टमधला जो काय ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे जे तुमचं प्रिंट करायचं आहे ते प्रिंट होईल. ठीक आहे, जर तर हे होतं असं वर्किंग एल्स स्टेटमेंटचं. ठीक आहे, जर ही कंडिशन ट्रू असेल तर ऑब्वियस आहे की तुमचं इफचा जो काही ब्रॅकेट आहे कर्ली ब्रेसेस आहे जे काही स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचं आहे ते प्रिंट होईल. जर ही कंडिशन फॉल्स झाली तरच एल्स पार्टला जाऊन तुमचा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट काय होईल प्रिंट होईल. तर आपण आता ह्याचा एल्स पार्टचा जो काही तुमचा फ्लोचार्ट आहे तो पण बघूया. सेम सांगितल्याप्रमाणे मगाशी इफ कंडिशन आहे, सॉरी ते एल्स पार्ट ॲड नाही केलेला आहे. ठीक आहे, आपण हे स्किप करूया, काही प्रॉब्लेम नाही. आपण डायरेक्ट याचं एक्झाम्पल बघूया. हे आहे एक्झाम्पल इफ एल्सचा. एक प्रोग्राम आहे जो आहे इफ आवर इज अ लेस दॅन 18 क्रिएट अ गुड बाय अदरवाईज गुड इव्हिनिंग. म्हणजेच काय ही कंडिशन आहे आवर्स इज लेस दॅन 18 असलं पाहिजे. ठीक आहे, तरच काय होईल गुड बाय हे प्रिंट होईल. अदरवाईज एल्स पार्टला आपल्याला प्रिंट काय करायचं आहे गुड इव्हिनिंग. तशाच पद्धतीने कोड लिहिलेला आहे इफ आवर्स इज लेस दॅन 18. कंडिशन काय आहे आपली ती कंडिशन आपण इथं राऊंड ब्रेसेसमध्ये घातलेली आहे. त्याच्यानंतर येतो आपला 2 कर्ली ब्रेसेस जे आहे ओपनिंग आणि क्लोजिंग, आणि त्याच्यामध्ये जे मी प्रिंट करणार आहे जर माझं आवर्स हे लेस दॅन 18 असेल तर माझं काय प्रिंट व्हायला पाहिजे गुड बाय. तर आपण हा इथं मेसेज काय केलेला आहे प्रिंट केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट. तर इथे तुमचं काय झालं गुड बाय हे प्रिंट झालं. प्रिंट करताना आपण ग्रीटिंग जे काय डबल कोट आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे गुड बाय प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण तसंच एल्स ब्लॉक लिहिलेला आहे जसं आपल्याला सिंटॅक्स सांगतो तसा. एल्स ब्लॉकमध्ये आपला ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रेसेस त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे एल्स पार्टमध्ये गुड इव्हिनिंग हा मेसेज प्रिंट केलेला आहे. आता हे डिपेंड राहतं तुमची कंडिशन जे तुम्ही युजर इनपुट द्याल आवर्ससाठी त्याच्यावर डिपेंड राहतं ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. पण आता आपण ॲज्युम करून चालूया की ही कंडिशन काय आहे ट्रू आहे. इफ आवर्स इज लेस दॅन 18. आता इथे मी 1 दिलं तर काय होईल ही कंडिशन ट्रू होईल. ट्रू झाल्यानंतर आपला इफ मधला जो काही ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे जे आहे गुड बाय ते प्रिंट होईल. अदरवाईज ही कंडिशन जर फॉल्स झाली, मी त्याला 100 दिलं, हे लेस दॅन 18 नाही आहे त्यामुळे ही कंडिशन काय झाली फॉल्स झाली. फॉल्स झाल्यामुळे ऑटोमॅटिकली कंट्रोल एल्स पार्टला गेला. एल्स पार्टमध्ये जो काही ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे जे आहे गुड इव्हिनिंग आपल्याला प्रिंट करायचं आहे ते काय झालं गुड इव्हिनिंग हे
प्रिंट झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे इफ एल्स स्टेटमेंट. तर हे होतं आपला इफ एल्सचा प्रोग्राम. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे होतं इफ एल्स इफ स्टेटमेंट. आपण नेक्स्ट पॉइंट बघत आहोत जे आहे इफ एल्स इफ स्टेटमेंट. यूज द इफ एल्स इफ स्टेटमेंट स्पेसिफाय अ न्यू कंडिशन. फर्स्ट कंडिशन इज फॉल्स. ठीक आहे, म्हणजे काय की पहिली कंडिशन जर फॉल्स झाली तरच काय जाणार आहे, हे नेक्स्ट कंडिशनला कंट्रोल जाणार आहे. तर आपण बघूया याचं पहिला सगळ्यात पहिला सिंटॅक्स जे आहे इफ एल्स इफ स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इफ मध्ये पहिला कंडिशन दिलेली आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे कंडिशन 1. ठीक आहे, त्यानंतर जो काय त्याचा ब्लॉक ऑफ अ कोड आहे तो कर्ली ब्रेस मधला. त्याच्यानंतर दिलेला आहे एल्स इफ आणि ते जो काही कंडिशन आहे ती कंडिशन 2 दिलेली आहे आणि त्याचा ब्लॉक ऑफ अ कोड. आता बघा इथे सगळ्यात पहिला आणि ह्या इफचा हा एल्स पार्ट. ही इफ आहे. इफ मध्ये आपण काय केलेलं आहे, फर्स्ट इफचा एल्सचा पार्ट हा आहे, त्याच्यातच आपण इफची कंडिशन दिलेली आहे आणि या इफ सेकंड इफचा हा एल्स पार्ट आहे. तर आता याचं एक्झिक्युशन कसं राहील हेही तुम्हाला इथे सांगते. सगळ्यात पहिला समथिंग कंडिशन आहे कंडिशन नंबर 1. जर ती ट्रू असेल म्हणजे तर ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा कोड काय होईल, हा कोड एक्झिक्यूट होईल आणि यातलं प्रिंट होईल आणि इथूनच प्रोग्रामचा कंट्रोल बाहेर पडेल. ठीक आहे, त्यानंतर जर इफची कंडिशन नंबर 1 ही फॉल्स झाली तर एल्स पार्टला जाईल, या इफच्या एल्स पार्टला येईल. मग एल्स पार्टमध्ये काय आहे, आणखीन एक इफ कंडिशन आहे, मग ती चेक होईल म्हणजे कंडिशन नंबर 2 चेक होईल. ती जर ट्रू झाली तर हा ब्लॉक ऑफ अ कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि इथून कंट्रोल बाहेर पडेल. जर ही इफची कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, ह्या इफच्या एल्स पार्टला जाईल. ठीक आहे, तर इथे जो काय एल्स पार्ट मध्ये ब्लॉक आहे तो ब्लॉक मधला जो काय स्टेटमेंट आहे ते प्रिंट होईल. आता इथे फर्स्ट कंडिशन पासून ते मल्टिपल, आता तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, हे इफ एल्स आहे याच्यामध्ये कंडिशन 2 टाकली आहे. ठीक आहे, तर ह्या जे काही एंड शेवटचे सगळ्यात पहिल्याचा सिंटॅक्स कसा राहतोय, एक तर तुम्ही इफ आणि लास्टला एल्स हे असलं पाहिजे. हे जे काही इफ एल्स आहे एल्स इफ आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन देऊ शकता. जशा प्रकारे इथे कंडिशन 2 दिलेली आहे तसंच इफ एल्स कंडिशन 3, एल्स इफ कंडिशन 3, एल्स इफ कंडिशन 4, एल्स इफ कंडिशन 5, ह्या अशा मल्टिपल कंडिशन तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. तर इथे आपण सध्या तरी 1-2च कंडिशन घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा इफ आणि शेवटचा जो काय तुमचा एल्स आहे तो आणि मध्ये काय येतात मल्टिपल कंडिशन तुमच्या येतात. आता ज्या काय मल्टिपल कंडिशन आहेत असं अज्युम करून चला, त्या कंडिशन जर फॉल्स झाल्या डायरेक्ट शेवटचा जो काय तुमचा एल्स पार्ट आहे तो तुमचा एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, आणि वरती जर तुमच्या पहिला स्टार्टिंग फर्स्ट इफला जर कंडिशन ट्रू झाली तर त्याच्यामधला ब्लॉक ऑफ स्टेटमेंट तुमचा एक्झिक्यूट होईल आणि टर्मिनेट होईल प्रोग्राम. तर आता आपण हे फ्लोचार्ट मधनं बघूया इफ एल्स इफ स्टेटमेंट. तर तिथे बघा सगळ्यात पहिला काय आहे, तुमची कंडिशन आहे जी आहे इफची कंडिशन नंबर 1. ठीक आहे, ही आहे कंडिशन नंबर 1. जर तो ट्रू झाला, जर ही कंडिशन फर्स्ट कंडिशन इफची तुमची जर ट्रू झाली तर तो काय व्हायला पाहिजे, ह्या इफच्या मधला जो काय ब्लॉक ऑफ अ कोड आहे तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या पहिल्या इफ मधला जो काय ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होऊन प्रोग्राम बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जो काय तुमचा हा प्रिंट होऊन प्रोग्राम ऑटोमॅटिकली बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यानंतर जर ही कंडिशन फॉल्स झाली, फर्स्ट इफची जर कंडिशन फॉल्स झाली तर तुमचं सेकंड म्हणजे ह्या पहिल्या इफचा जो काय एल्स पार्ट आहे तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, फर्स्ट इफचा जो काय एल्स पार्ट आहे हा एल्स कोड काय व्हायला पाहिजे, एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. मग एल्स पार्ट मध्ये आणखीन एक इफ आहे, मग ती कंडिशन चेक होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होणार तुमचं वर्क होणार.
ही कंडिशन चेक होऊन तो कंडिशन ट्रू असेल तर हा, नसेल तर त्याच्या एल्स पार्टला. अशा पद्धतीनं ह्या जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही आणि प्रिंट होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, ती कंडिशन चेक होत राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कंडिशन ट्रू झाली तर जो काय तुमचा प्रिंट आहे तो प्रिंट होऊन प्रोग्राम काय होईल, टर्मिनेट होईल. हा आहे इफ एल्स इफ स्टेटमेंटचा टोटल सिंटॅक्स आणि फ्लो चार्ट. तशाच पद्धतीने आता आपण जे बघितलं त्याचा एक्झाम्पल एक बघूया. इफ लेस दॅन 10 टाइम इज लेस दॅन जर 10 असेल, क्रिएट अ गुड मॉर्निंग. ठीक आहे. हे स्टेटमेंट माझं जर ट्रू ठरलं तर मी गुड मॉर्निंग मेसेज प्रिंट करणार. इफ नॉट बट टाइम लेस दॅन 20, म्हणजेच इथे बघा आणखीन एक कंडिशन दिलेली आहे जे आहे एल्स पार्टमध्ये, म्हणजेच आपली आणखीन एक कंडिशन आहे जे आहे टाइम इज लेस दॅन 20 असेल तर माझा गुड बाय म्हणून मेसेज प्रिंट झाला पाहिजे. अदरवाईज सेकंड इफ म्हणजे ही जी काही कंडिशन आहे सेकंड कंडिशन त्याच्या एल्स पार्टला माझा गुड इव्हिनिंग हा मेसेज प्रिंट झाला पाहिजे. तर आता त्याचा प्रोग्राम बघूया जो आहे इफ. सगळ्यात फर्स्ट कंडिशन काय सांगते, टाइम इज लेस दॅन 10. टाइम इज लेस दॅन 10. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ते असेल तर माझं गुड मॉर्निंग मेसेज प्रिंट झाला पाहिजे म्हणून आपण इथे गुड मॉर्निंग लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट इफचा एल्स पार्ट आणि त्यालाच आपण काय करतो इफ जोडून त्याची दुसरी कंडिशन देतो जी आहे टाइम इज लेस दॅन 20. टाइम इज लेस दॅन 20 ही कंडिशन सेकंड कंडिशन दिलेली आहे आणि सेकंड इफचा हा सेकंड एल्स पार्ट ज्याच्यामध्ये मी दिलेला आहे गुड इव्हिनिंग. ठीक आहे. तर तुम्हाला हे आता प्रोग्राम कळलेला आहे. जर ही कंडिशन फर्स्ट इफची जर ट्रू झाली, जे काही तुम्ही टाइम देणार आहात ते जर बरोबर असेल तर माझा गुड मॉर्निंग हा मेसेज प्रिंट होईल. त्याच्यानंतर जर ही कंडिशन फॉल्स झाली तर माझ्या फर्स्ट इफच्या एल्स पार्टला जाणार. एल्स पार्टमध्ये अनेक कंडिशन आहे ती चेक होणार, त्याच्यावर डिपेंड राहणार की हे प्रिंट होणार की हे प्रिंट होणार. ठीक आहे. हे जर कंडिशन ट्रू असेल तर गुड बाय मेसेज प्रिंट होईल, ही जर कंडिशन फॉल्स असेल तर गुड इव्हिनिंग प्रिंट होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्याचं वर्किंग असणार आहे जे होतं आपलं इफ एल्स इफ स्टेटमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता इथे जसं ही एकच कंडिशन चेक केलेली आहे. इफ एल्समध्ये फक्त एकच कंडिशन चेक केली, अशा मल्टिपल कंडिशन असू शकतात आणि घालता येतात. ठीक आहे. आपण ते प्रोग्राममध्ये बघणारच आहे. तर हा होता आपला इफ एल्स इफ. आता आपण बघणार आहे नेस्टेड इफ. तर आता इथे बघा नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय. नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय की इफच्या ब्लॉकमध्ये इफ एल्सच्या ब्लॉकमध्ये अनदर इफ एल्स, त्याला आपण काय म्हणतो नेस्टेड इफ एल्स. इथे बघा यूज अ इफ एल्स स्टेटमेंट विदिन another if else statement is called as a nested if else statement. Nested if else statement is a multiple condition. Nested if else statement लाच आपण काय म्हणतो मल्टिपल कंडिशन म्हणतो. तर याचा सिंटॅक्स बघूया काय आहे. नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय आहे माझा इफ आहे, इफ स्टेटमेंट आहे. याची मी इथे कंडिशन दिलेली आहे टेस्ट द कंडिशन. त्याच्यानंतर माझ्या फर्स्ट इफचा हा एल्स पार्ट आहे. ठीक आहे. त्याला सुद्धा ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट आहे आणि त्याची जे काय स्टेटमेंट दिले ते. तर माझ्या या फर्स्ट इफ एल्समध्ये आणखीन एक इफ एल्स आहे, म्हणजे इफ एल्समध्ये अनदर इफ एल्स असतं त्याला आपण काय म्हणतो नेस्टेड. म्हणजे आपण काय केलेलं आहे फर्स्ट इफ एल्समध्ये नेस्टेड केलेलं आहे सेकंड इफ एल्सला, त्याला आपण म्हणतो नेस्टेड इफ एल्स. तर आता हे वर्क कसं करतं बघूया. सगळ्यात पहिला आपण काय केलेलं आहे पहिली कंडिशन दिलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये पुन्हा आणखीन एक इफ घेतलेला आहे आणि एल्स पार्ट घेतलेला आहे. हा आहे फर्स्ट इफचा हा एल्स पार्ट आहे, हा आतल्या इफचा हा एल्स पार्ट आहे. तर याचं वर्किंग कसं राहील. आता सपोज ही कंडिशन जर ट्रू झाली तर काय होईल, तुमचा कंट्रोल कुठं जाणार आहे आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये जी काही कंडिशन आहे ती चेक होणार. ही जर कंडिशन जर ट्रू झाली तर काय होईल, तुमचं जे काय आहे इफचं जे काय स्टेटमेंट ब्लॉक ऑफ कोड आहे हा एक्झिक्यूट होईल. ही जर कंडिशन फॉल्स झाली तर फर्स्ट इफच्या एल्स पार्टला जाईल आणि एल्स पार्टमधला जो काय स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट होईल. आता ही जर कंडिशन फॉल्स झाली
ठीक आहे. तर आतमध्ये कोड जाणार नाही, डायरेक्ट तुमच्या फर्स्ट इफच्या एल्स पार्टला जाईल. एल्स पार्टमध्ये जो काही स्टेटमेंट ब्लॉक ऑफ आहे तो काय होईल, एक्झिक्यूट होईल. हे असं वर्किंग राहणार आहे. आता इथे फर्स्ट इफच्या एल्स पार्टच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन चेक करू शकता. इथे फक्त इफ एल्सच येत नाही तर मल्टिपल कंडिशन सुद्धा येऊ शकतात. फर्स्ट इफच्या आतमध्ये जे काही कंडिशन आपण चेक करतो त्यालाच म्हणतो नेस्टेड. म्हणजे इफ एल्समध्येच आतमध्ये इफ एल्स आपण काय केलेलं आहे, नेस्टेड केलेलं आहे. अशा मल्टिपल कंडिशन तुम्ही देऊ शकता. हेच वर्किंग राहणार आहे नेस्टेड इफ एल्सचं. तर आता आपण इथे लेक्चर स्टॉप करणार आहे. मला वाटतं आपण एकदा रिव्हिजन करूया. आपण कोणकोणते पॉईंट बघितले. सगळ्यात पहिला बघितला इफ स्टेटमेंट म्हणजे काय, इफ एल्स म्हणजे काय एकदा रिवाइज केलेला आहे. त्याच्यानंतर इफ एल्स इफ म्हणजे काय सुद्धा बघितलेलं आहे आणि नेस्टेड इफ स्टेटमेंट सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे. आपण सगळ्यात पहिला बघायचं इफ स्टेटमेंट बघितलेलं आहे. इफ स्टेटमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. मग त्याचा फ्लोचार्ट बघितलेला आहे. एल्स स्टेटमेंट म्हणजे काय, इथे आपलं इफ एल्स कव्हर होतो. ठीक आहे. त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा टोटल पॉईंट आपला कव्हर झालेला आहे जो आहे इफ स्टेटमेंट म्हणजे काय, इफ एल्स सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघितला जो आहे इफ एल्स इफ. त्याचा आपण इथे बघा इफ एल्स इफ याचा फ्लोचार्ट बघितला. ते म्हणजे काय त्याचा सिंटॅक्स सुद्धा बघितला आणि त्याच्यावर एक एक्झाम्पल सुद्धा बघितलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट राहिलेला जो काय नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आहे ते सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. नेस्टेड कशाला म्हणतात त्याचा सिंटॅक्स सुद्धा. आता इथे लेक्चर स्टॉप करूया. आता मी काय करणार आहे की आतापर्यंत जे पॉईंट तुमचे कव्हर झाले, म्हणजेच आता बघा इथे जे हे तुमचे पॉईंट कव्हर झालेले आहेत जे आहे फीचर्स ऑफ अ जावा, ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, प्रॉपर्टी, मेथड, व्हॅल्यू व्हेरिएबल म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. ऑपरेशन एक्सप्रेशन, ऑपरेटर एक्सप्रेशन म्हणजे काय, आणि हे जे काही कंडिशन्स आहेत ह्या कंडिशन सुद्धा बघितलेल्या आहेत इफ एल्स. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला हे दोन पॉईंट कव्हर करणार आहे जे आहे स्विच केस स्टेटमेंट आणि लूप स्टेटमेंट कशाला म्हणतात. हे दोन पॉईंट कव्हर करूया आणि हे दोन पॉईंट कव्हर केल्यानंतर आपण पूर्णपणे जे काही त्याच्यावरती येणारे जे काही तुमचे प्रॅक्टिकल्स आहेत, ठीक आहे, आपण सिलेबस इथे चेक करूया. जे काही तुमचे फर्स्ट प्रॅक्टिकल येईल तेवढ्या पॉईंटवर आणि सेकंड प्रॅक्टिकल एक होऊन जाईल. हे प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला हे जे सगळे पॉईंट्स आहेत, हे जे टोटल एवढे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट सगळे ह्या दोन प्रॅक्टिकलमध्ये कव्हर करणार आहे. जे आपण इथे शिकलेलो आहोत त्याचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आपण सगळ्यात पहिला राहिलेले हे दोन पॉईंट नेक्स्ट लेक्चरला एकदा कव्हर करणार आहे. ते नेक्स्ट लेक्चर झाल्यानंतर टोटल या सगळ्या पॉईंटवर जे काय हे तुमचे प्रॅक्टिकल आहेत, हे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे ते, आणि सेकंड प्रॅक्टिकल आहे हे लूप आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंटवर आहे. लूप स्टेटमेंट ह्याच्यावर हे जे काही सेकंड प्रॅक्टिकल आहे हे सगळ्या प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या कव्हर होतील. ठीक आहे. तर आपण आता इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.